खरं तर आपल्याकडे गणेश उपासना काही दिवसाची नाही, काही वर्षाची नाही, तर युगायुगाची ही साधन आहे। भगवान गणेशाचा प्रत्येक युगात अवतार आहे। कृतयुगामध्ये भगवंताचं नाव विनायक होतं, नाव विनायक होतं, हात 10 होते, वाहन सिंह होतं आणि शरीर स्फटिकासारखं तेजपुंज होतं। कोणत्या युगातला गणपती? कृतयुगातला। त्रेतायुगामध्ये त्या भगवान गणेशाला 6 हात होती। त्रेतायुगातला त्याचं नाव मयुरेश्वर होतं, वाहन मयूर होतं। पण त्याच गणेशाचा द्वापार युगात जो अवतार झाला त्याचं नाव गजानन पडलं। हात 4 होते, रंग सिंदूर वर्ण होता आणि वाहन उंदीर। असा कोण्या युगातला गणपती? द्वापार युगातला। कलयुगातला गणपती अजून अवताराला येणार आहे। माझ्याकडे पाहून तुम्हाला वाटत असेल आला का काय, पण तसं नाही। ऐका, कलियुगातला गणपती अजून अवताराला यायचा आहे। कलियुगातल्या गणपतीचं नाव धूम्रकेतू असणार आहे। त्याचं नाव काय असणार आहे? धूम्रकेतू असणार आहे, धुसर रंग असणार आहे आणि हात 2 असणार आहे। पण सध्या आपल्याकडे गणपती 4 हाताचा आहे। ज्ञानोबराचा गणपती 6 हाताचा आहे। देखा षडदर्शने म्हणपिती तेची भुजांची आकृती। म्हणजे ज्ञानोबराच्या डोक्यातला गणपती हा कृतयुगात त्रेतायुगातला आहे। पण आता कलियुगातला गणपती आला नाही, मग द्वापारातला गणपती कंटिन्यू आहे आपल्याकडे। पण आपला गणपती किती हाताचा आहे? 4 हाताचा आहे। भगवान गणेशाची उपासना आहे। आता जन्म कसा झाला, काय झाला, जास्त विस्तार करत नाही। भगवान गणेशाच्या जन्माच्या 2-3 कथा आहेत। त्यातली एक कथा अशी आहे, आईसाहेब पार्वती स्नान करू लागले, अंगावरचा मळ काढला, स्नानाला एकांत असावा, कोणी पाहू नये, म्हणून त्या मळाचाच त्यांनी काय केला, एक आकार तयार केला आणि त्याच्या चेतना आणून त्याला सांगितलं जा दरवाजामध्ये उभा राहा, कोणाला येऊ देऊ नको। आणि द्वारामध्ये हा मुलगा उभा राहिला आणि साक्षात शंकरच आले, तर शंकरालाच घरात येऊ देईना आणि दोघात चकमक झाली आणि शंकरजी चिडले आणि त्रिशूळानं त्याचं मुंडकच तोडलं। आईसाहेब जेव्हा बाहेर आल्या तेव्हा चिडल्या, म्हटल्या माझं पोरग मला जिवंत पाहिजे। भगवान शिवजीने आपल्या शिवगणांना उत्तर दिशेला पाठवलं, जो प्राणी भेटेल त्याचं मुंडकं आणा म्हटले। आणि त्यांना पहिल्यांदा भेटला हत्ती। मग हत्तीचं मुंडकं आणलं आणि बसवलं आणि गजानन नाव असं ठेवलं। गज म्हणजे हत्ती, आनंद म्हणजे तोंड, असा गजानन झाला। पण आईला शांत करण्याकरता, पार्वती क्रुद्ध झाल्या होत्या, म्हणून त्यांना शांत करण्याकरता सगळ्या देवतेमध्ये पूजेचा अग्रमान म्हणजे गणांचा ईश म्हणून त्यांचं नाव गणेश असं ठेवण्यात आलं। मग कोणत्याही कार्यारंभी भगवान गणेशाचं काय केलं जातं? पूजन केलं जातं। आपल्याकडे 5 प्रकारच्या उपासना आहेत। 5 देवता पंचायतन म्हणतो आपण। भगवान विष्णूची पूजा, शंकराची पूजा, सूर्याची पूजा, गणपतीची पूजा आणि शक्तीची पूजा, हे 5 देवता पंचायतन म्हणतात। आपल्याकडे या 5 देवतेचे काय केले जातात? उपासना केल्या जातात। देवता पंचायतन म्हणतो आपण याला। ह्या 5 उपासना का बरं? कारण आपलं शरीर निर्माण झालं पंचतत्वापासून। पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मे, म्हणून जन्माला आला 5पासून, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश। माणूस जगतो 5वरच। पृथ्वीशिवाय की नाही, म्हणजे पृथ्वीची गरज आहे की नाही आपल्याला जगण्याकरता? मला सांगा, पृथ्वी नसती तर तुम्ही कुठं बसले असते? माझं एक ठीक आहे, मला व्यासपीठ आहे, तुम्ही कुठं बसले असते? पृथ्वीची गरज आहे। पाण्याची गरज आहे की नाही? पाण्याची गरज आहे। आणि मला वाटतं आल्यावर मला सांगितलं ग्रामस्थांनी, भाऊसाहेब वगैरे बोलत होते की आमच्या गावात पाण्याची कमी नाही। आमच्या गावात 400 फूट बोर खोदावा लागतो, पण पाणी कमी पडत नाही। आता तुमच्या गावात किती पाणी आहे हा अंदाज आहे, पक्का अंदाज गाडीत बसल्याची असो। ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद, बाकीच्यांना ताण घेऊ नका। असो, जगण्याकरता पृथ्वीची गरज आहे, पाण्याची गरज आहे, पृथ्वी आप तेज उष्णतेची गरज आहे, पृथ्वी आप तेज वायू वाऱ्याची गरज आहे, आकाशाची म्हणजे पोकळीची गरज आहे। जन्माला आला 5पासून, जगतो 5वर, आणि मला वाटतं गेल्यावर बी 5 लागतातच। तुमच्याकडे कसं आहे? 5 लागतेच किंवा 4 खांद्याला आणि 1 शिकाड्याला लागत, असं 5 लागतात। असो, जगतो जन्माला आला 5पासून, जगतो 5वर, मग या पंचतत्वाचा समतोल राहावा म्हणून आमच्याकडे उपासना सुद्धा 5 आहेत।
आता कोण्या देवतेच्या ताब्यात कोणतं तत्व आहे असा आपल्याकडे एक विचार आहे. पृथ्वी तत्व भगवान गणेशाच्या ताब्यात आहे. पृथ्वी तत्व भगवान गणेशाच्या ताब्यात. आप तत्व शंकराच्या ताब्यात. पृथ्वी आप. तेज तत्व सूर्याकडे. पृथ्वी आप तेज. वायू तत्व शक्ती देवीच्या ताब्यात आहे. पण आपल्याकडे पहा, एखाद्या बाईच्या अंगात आलं तर म्हणतात आईचं वार आहे. तुमच्याकडे आहे का नाही? म्हणतात का नाही? वार. आईचं वार, काळूबाईचं वार. म्हणजे वायू तत्व कोणाच्या ताब्यात आहे? देवीच्या ताब्यात आहे. आणि आकाश तत्व भगवान विष्णूच्या ताब्यात आहे. म्हणजे या पाचे देवतेची आपल्यावर कृपा राहावी, पंचतत्वाचा समतोलपणा राहावा, या उद्देशातून आपल्याकडे या पंच उपासना केल्या जातात. मग या उपासना वर्षात विभागल्या, ह्या उपासना महिन्यात विभागल्या, या उपासना पक्षात विभागल्या, या उपासना सप्ताहात विभागल्या. बघा तुम्ही, सप्त्यापासून सुरुवात करू. रविवार सूर्याचा, सोमवार शंकराचा, मंगळवार आणि शुक्रवार देवीचा. म्हणजे पहिल्यापासून स्त्रीवर शास्त्राचं लक्ष विशेष आहे. उगाच ह्या म्हणतात आमच्यावर अन्याय, आमच्यावर अन्याय. नाही, मजा तुमची. आठवड्यातले 2 दिवस स्त्रीला आहेत, देवीला आहेत. कोणता कोणता? मंगळवार आणि शुक्रवार. खरे हाल माणसाचे आहेत महाराज, खरंच ना. दिवाळीला नटायचं कोणी? स्त्रियांनी. भाऊबीजीला लुटायचं कोणी? स्त्रियांनी. नवरात्रात 9 रंगाच्या साड्या कोणाला? स्त्रियांना. संक्रांतीला वाण कोणाला? स्त्रियांना. माणसाच्या नशिबाला एकच नाही, होळीच्या दिवशी बॉम्बलायचा मान आहे आपल्याला. बाकी सगळं त्यांना. मी तर आता जरांगे पाटलाचं आंदोलन झालं, आता मी एक आंदोलन करणार आहे. हो, आता माझं यशस्वी होते का नाही काय माहित, पण तुम्ही मदत करा मला आंदोलनाला. आपलं आंदोलन काय? पुरुष मुक्ती संग्राम. अहो खरंच ना, तुम्हाला उदाहरणानं पटवून देतो 2च मिनिटात. बायकोला माणूस प्रवासाला घेऊन निघाला तर पिशवी कोणाच्या डोक्यावर? पुरुषाची. हा, पुरुषाची आहे ना. एसटी स्टँडवर गेले, एसटीची चौकशी कोणी करायची? पुरुषांनी. एसटी आल्या पळू पळू जागा कोणी धरायची? एकच जागा भेटली तर बसायचं कोणी? बरं, 2 जागा भेटल्या तर एक खिडकीच्या बाजूला हवा घेत कोण? आणि एसटीतल्या लोकांच्या घामाचा आवाज घ्यायला कोण? पुढे कंडक्टर आला, तिकीट फाडायचं कोणी? तुम्ही घाबरू नका, तुम्ही भिवूच नका. मी आंदोलनाला आता मी हिम्मत केली, तुम्ही हिम्मत करा, घाबरू नका. आणि मी हिम्मत का केली माहितीये का बागुल महाराज? हो, बायको नाही म्हणून. बायको असती तर मी काय हिम्मत झाली असती एवढं बोलायची. म्हणून मी हिम्मत केली, आता तुम्ही हिम्मत करा. ऐका माझ्याकडे पहा, ऐका. तिनं बस तिकीट कोणी फाडायचं? पुरुषांनी. तहान लागली तर पाटली कोणी आणायची? पुरुषांनी, आहे ना. तिला जर काही खाऊ वाटलं, पेढा काही राजुरीत गेल्यावर, सदानंदाचा पेढा किंवा घारगावचा पेढा कोणी आणायचा? याने. नारायणगावला गेलं, तिला भेळ खाऊ वाटली तर कोणी आणायची? या पुरुषाने. मनसरला गेलं, तिला कुरकुरे खाऊ वाटले तर आणायचे कोणी? पुरुषांनी. आणि एवढं तिनं खाल्लं, खेडच्या घाटात तिला डचमळलं, आणि ती जर वकली तरी तिच्या शेजारी कोणी बसायचं? बंकट स्वामीच्या नारळी सप्त्यात कीर्तन करू लागलो अंकुश बुवा गेल्या वर्षी. स्वामीचा नारळी सप्ताह असतो ना, सहज असं म्हटलं, बायको जरी वकली तिच्या जरी बसावं लागत. चोपदार म्हणला, महाराज का पुसावं बी लागत मला, तुम्हाला काय माहिती? ते म्हणला म्हणून आपल्याला काय लय माहिती नाही त्याच्यात. बरं, एवढं करून पाहुण्याच्या घरी गेलं तर लुगडं कोणाला? स्त्रीला. ह्याच्या वाट्याला एवढा रुमाल नाक पुसाय पुरण. हो, त्याला शेंबूड पुसला तर शेंबूड वरच तरंगतो त्याच्या. हो, ऐका नाही. बरं, अजून याचा वनवास संपला नाही. पुन्हा परतीच्या प्रवासात हिच्या पाहुण्याकडे गेलेला असला तुम्ही, तर तुम्हाला वागायची कशी अक्कल नाही हे ऐकत यावं लागत. आणि ह्याच्या पाहुण्याकडे जर गेलेला असला तर तुमचे पाहुणे मला कसे खालीवरी बघतात हे ऐकत यावं लागत. पण तिने किती ताप देऊ द्या, घरीच आणावं लागत. है का नाही? जसं एखादा माणूस म्हैस घेऊन जातो रानात चारायला, धन खाती म्हैस आणि शिव्या खातो हा. उधळती ती बेजारी ह्याची.
पण किती म्हशीनं बेजार केलं तर म्हशीला दावणीला आणावंच लागत. तसं तिनं किती बेजार केलं तर घरीच आणावं लागतं. कोणाला? अरे बाबा, बायकोला म्हणा गाडीचा काच ठेवायचा नाही त्या बाया. असं काय करता तुम्ही? दृष्टांत सिद्धांतात फरक करा थोडासा. आता ऐकलं का धन्यकुमार बुवा? हे झाली तोडी किरवाणी. भैरवी अभी बाकी आहे. भैरवी अभी बाकी आहे. आणि एवढं झाल्यावर घरी आल्या ती पिशवी आदळी ती ठेवीत नाही. आणि एक भैरवीचं वाक्य बोलती, ह्याच्यानंतर तुमच्या संग कुठंच. कसे अनुभवाचे बोल माझे वाघ सांगतात सांगा बरं. एवढी मजा आहे माता माऊल्यांनो तुमची. आणि तरी म्हणता स्त्रियावर अन्याय का बरं? अन्याय पुरुषांवर आहे. 1,500 महिन्याला कोणाला आहे सांगा बरं? कमाल आहे तुमची. असो, हप्त्यातलं सांगत होतो. रविवार सूर्य आला, सोमवार शंकर आला, मंगळवार शुक्रवार देवीला, विष्णूला बुधवार, आपलं गणपतीला बुधवार आणि विष्णूला गुरुवार. हप्त्यामध्ये तिथ्यामध्ये पहा, प्रतिपदा शंकराची, आपला सूर्याची, माफ करा, प्रतिपदा सूर्याची, अष्टमी देवीची, एकादशी विष्णूची, त्रयोदशीला प्रदोष असतो, प्रदोष म्हणजे शिवरात्र महिन्याची शंकराची, आणि चतुर्थी गणपतीची. महिन्यात वर्षात या उपासना विभागल्या. पण एक आहे, त्याला एक सामुदायिक रूप यावं म्हणून टिळकांच्या मनामध्ये 1870 ते 80च्या दरम्यान ही संकल्पना आली. समाज संघटित झाला पाहिजे. कारण त्या काळात इंग्रजांनी जमावबंदी आणली होती. पण समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे म्हणून कल्पना सुचली की आम्ही आध्यात्मिक महोत्सव करून जमाव करू शकतो. म्हणून सुरुवातीला 5 गणपती सामुदायिक बसवण्यात आले. कुठे? पुणे या शहरामध्ये बसवण्यात आले. आजही ते 5 मानाचे गणपती काय केले जातात? मानल्या जातात. हो, 5 गणपती बसवले. आणि नंतर त्या गणेश उत्सवाला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणजे तेव्हापासून जो प्रचार प्रसार चालू झाला तर तो चतुर्थी ते चतुर्दशी असा उत्सव करण्याचा काय चालू झाला? प्रघात झाला. पण मला असं वाटतं टिळक जिथं असतील डोक्याला बदडून घेत असतील मी का चालू केला. नाही, माझ्या बोलण्याचं वाईट नका वाटू देऊ. पण एवढं हिडी स्वरूप सध्या गणेश उत्सवाचं झालं. आणि मग टिळक जेव्हा त्या मंडळाकडे पाहत असतील तर का चालू केला असं त्यांना प्रश्न पडत असेल. पण टिळकांना जेव्हा वारणवाडी दिसत असेल तेव्हा त्यांना समाधान वाटत असेल की माझ्या विचाराचा वारसा चालवणारा गणेश मंडळ म्हणजे वारणवाडीचं गणेश मंडळ आहे. म्हणून तुम्ही सात्विक पद्धतीने ते काय करताय? हा विचाराचं जागरण चालू करताय, हे गणेश उत्सव करतायत. आणि बघा ना, कीर्तनकाराची यादी पाहिली तर फार समाधान आहे महाराज या यादीमध्ये. हो, सध्या लाखाच्या जवळजवळ कीर्तनकार आहेत संप्रदायाकडे, कमी नाही आहेत. लाख तर नक्की असतील. 1,00,000च्या जवळजवळ कीर्तनकार संप्रदायाकडे निश्चित असतील. पण कोणत्या गाव जर नियोजनाला बसला त्याला प्रश्न पडतो कीर्तन ठेवावं कोणाचं. बघा बरं, ऑप्शन किती आहेत? 1,00,000 जवळजवळ, जास्त असतील कदाचित पण अंदाजे. पर्याय आमच्याकडे 1,00,000 आहेत. पण त्याच्यातले 7 कोणते निवडायचे हा आमच्या समोर काय आहे प्रश्न आहे. पण मी आता डोळे झाकून सांगत जाईल, स्वाभिमानानं सांगत जाईल. अरे कीर्तन कसे असले पाहिजे, कीर्तन कसे असले पाहिजे हा जर तुम्हाला प्रश्न असेल तर फक्त एक करा, वारणवाडीची पत्रिका जवळ ठेवा. इकडं पहा, तुम्ही मला यावर्षी तारीख दिली म्हणून तुम्हाला काय लोणी लावण्याची काय आवश्यकता नाही. काय गरज नाही. तुम्ही जर तारीख दिली नाही तर 1000 गाव आम्हाला उभे आहेत. तुम्ही तारीख दिली म्हणून तुमचं कौतुक करतोय, सुतराम डोक्यातलं काढून टाका. पण जेव्हा पाहिली ना कैलास महाराज खांडागळे, सरकटे महाराज, भोजने महाराज, त्यानंतर वारंगे महाराज होऊन गेले, शास्त्री महाराज येऊन गेले, नरोडे महाराज आले, योगीराज महाराज आले. हो, उद्या श्री गुरु येणार आहेत, बाबा येणार आहेत. आजची थोडी निवड तुमची चुकली पण असू द्या. नुसती पुरणपोळी खाली तर अधून मधून जरा साराचा चटणीचा चटका पाहिजे. असो, पण खरं सांगतो कसे असले पाहिजे कीर्तनकार? असे असले पाहिजे. एक बोलू का, मी माझं नाव त्या यादीत आहे म्हणून हे वाक्य वापरतो, लक्षात ठेवा. हेच कीर्तनकार पाहिजे असा आमचा दावा नाही, पण असे असले पाहिजे अशी अपेक्षा. हेच पाहिजे, आमचंच दरवर्षी पाहिजे असं आमच्या मनात सुद्धा नाही.
हेच कीर्तनकार दरवर्षी असले पाहिजे असं आमच्या स्वप्नात सुद्धा नाही, पण अपेक्षा आहे तुमच्याकडून दरवर्षी असेच असले पाहिजे. हो बरं, गाण्याच्या क्षेत्रातली तुम्ही माणसं सापडलेच कसे तुम्हालाही? हो, कारण सध्याचं सूत्र बनत चाललंय, आरडणं म्हणजे गाणं आणि बडवणं म्हणजे वाजवणं. त्याचं काही गांभीर्य आहे त्या गाण्यामध्ये, त्या वाजवण्यामध्ये सुद्धा काय आहे? गांभीर्य आहे. आणि मग एक आहे साथीची साथ काय असते, त्याचे उत्तम उदाहरण आहे. अत्यंत गोड नियोजन. आणि मग ऐका, 10 दिवस आपण सेवा केली. कोणाची? भगवान गणेशाची. आणि मला वारणवाडीचा हेवा वाटतो, उभ्या भारताची दिवाळी आश्विनात असते, पण किती भाग्यवान आहे, तुमची दिवाळी भाद्रपदातच आहे. दिवाळीला काय काय असतं? गोडधोड असतं. 7 दिवसात गोडधोड खाल्लंय का नाही? हो. दिवाळीला लेकी बाळी येतात, आल्यात का नाही? आल्या. दिवाळीला नवीन कपडे असतात का नाही? बघा बरं, सगळ्या माता मौल्यांच्या अंगावर, पुरुषांच्या अंगावर. आता ते झालं म्हणून बदलून आलाय तुम्ही, तो भाग सोडून द्या. मी सोडलं तो कोणाच्या अंगावर नवे कपडे नाहीत असो. तात्पर्य ऐका, दिवाळी आणि खरी दिवाळी तो का म्हणे, आले घरा तोची दिवाळी दसरा. आणि मग आम्ही 10 दिवस भगवान गणेशाची काय केली? सेवा केली. आज भगवान गणेश आपल्यावर प्रसन्न आहेत आणि म्हणतात, बोला वारणवाडीकर, तुम्हाला काय पाहिजे? आज आम्हाला मागण्याचा काय आहे? अधिकार आहे. पण माफी मागून बोलतो, जीवाला मागण्याचा अधिकार सेवेतून येतो. श्यामसुंदर बाबा, जीवानं सेवा केली ना देवाची, त्याला मागण्याचा अधिकार येतो. पण ज्याला मागण्याचा अधिकार आहे त्याला मागण्याची अक्कल असतेच असं नाही. हो, अधिकार वेगळा आणि त्याची योग्यता असणं, म्हणजे त्याला मागण्याची अक्कल असणं वेगळं. आता साधं उदाहरण सांगतो. तुम्हाला पकवाज वाजवता येतो का भाऊ? तुम्हाला खोटं बोलताय तुम्ही. या मंडपातल्या प्रत्येकाला पकवाज वाजवता येतो. टाका बरं हात, वाजतो का नाही बघा. हो, म्हणजे आम्ही सगळे पकवाज वाजवण्याचे अधिकारी आहोत, पण कसा वाजवावा ही योग्यता ह्या दोघांकडे. आणि जर आम्हाला योग्य पद्धतीने वाजवायचं असेल तर कोणाचं मार्गदर्शन घ्यावं लागेल? यांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. तसं आम्हाला मागण्याचा अधिकार आहे, पण मागण्याची अक्कल नाही. मग आम्हाला काय करावं लागेल? काय मागायचं असतं, कोणाला मागायचं असतं, कसं मागायचं असतं, ही अक्कल पुढाऱ्यांकडून नाही, संतांकडून आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि संतांनी आपल्याला ते मार्गदर्शन करावं. आणि तेच मार्गदर्शन घेण्याकरता मी आज हा अभंग काय केलेला आहे, निवडलेला आहे. ऐका महाराज, एक तर आमच्या गावात पहिल्यांदा आले तुम्ही. मी पहिल्यांदा आलो ना वारणवाडीमध्ये. एक तर पहिल्यांदा आले, लगेच आमची अक्कल बी काढली का? आज वारणवाडी जरी माझ्या डोळ्यासमोर बसलेली असली तर चिंतन करत असताना मी फक्त वारणवाडी पुरतं बोलत नाही, सगळ्या जीवांचं बोलतोय. कशी आपल्याला अक्कल नाही? जीवानं काय मागावं? ऐका बरं माऊली, 2 कसोट्यावर वस्तू घासावी मग मागावं. कोणत्या 2 गोष्टी? आपण जी गोष्ट मागतोय ती गरजेची आहे का? त्याची काय असली पाहिजे? गरज. आणि दुसरी गोष्ट, ती दुर्लभ आहे का? वस्तू गरजेची असावी आणि दुर्लभ असावी, ती मागावं. जी गरजेची आहे पण दुर्लभ नाही ती मागू नये. जी दुर्लभ आहे पण गरजेची नाही ती मागू नये. मला सांगा, जिवंत वाघाच्या नाकातला केस सुलभ का दुर्लभ? दुर्लभ. पण आडलं काय त्याच्यावरून? आडलं काय त्याच्यावरून? आता दुसरं पहा, माणसानं दुर्लभतेचा आणि गरजेचा विचार केला पाहिजे. तरुण पोरं आहेत आणि मला समाधान आहे, तरुण पोरं कीर्तनात आहे हे पहिलं समाधान आहे. आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी आहेत हे मला मोठं समाधान आहे. जरा कंसातलं बोलू अजून एक, आणि अशा शुद्धीत आहे ते अजून आनंद आहे मला. त्याचं कारण आहे आपल्या गावातल्या 54 वर्षाच्या तपश्चर्याचं हे फळ आहे की नाही? 54 वर्ष जे तुम्ही चालवलंय त्याचे फळ आहे. ऐका मंडळी, अगदी थोडक्यात सांगणारे विचार सांगत होतो. तरुण पोरांनो, तुमच्यातला एक मित्र जम्मू काश्मीरला गेला. कुठे गेला फिरायला? जम्मू काश्मीर. फिरून आल्याबरोबर पोरांनी गराडा घातला, अरे कुठे गेला होता? जम्मू काश्मीरला.
हा काय आणलं रे? काय काय पाहिलं? अरे बापरे, ते आकाशाला मिठी मारणारे चिनार वृक्ष पाहिले, केशराचे मळे पाहिले, सफरचंदाचे बगीचे पाहिले, ते चष्मिश गार्डन पाहिलं. म्हणून जगातल्या प्रसिद्ध बगीचा मधला एक बगीचा कोणता? चष्मिश गार्डन. चष्मिश गार्डन आहे जम्मू काश्मीर मध्ये. आणि परिमहल पाहिला. परिमहल म्हणजे भारतातला सगळ्यात उंचावरचा झरा. त्याचं पाणी मला प्यायला भेटलं होतं. तिथलचे मिलिटरी म्हणून ओळखीचे होते म्हणून. असं पाणी गोड लागलं. त्याच्यानंतर तेवढं गोड पाणी आज वारणवाडीतच लागलं मला. मी आले सांगितलं मला ते वारणवाडीचं पाणी पाहिजे, मला बिसलरी नको है ना. आता ही तुम्हाला दिसायली बिसलरी, पण ह्याच्यात मी गावचं पाणी भरून आणले. ऐका, गोड पाणी वादच नाही. परिमहल पाहिलं, चष्मिश गार्डन पाहिलं, त्या झील मधल्या हॉटेल पाहिल्या. वा वा वा. खरं सांगू का पोरो मित्रांनो, पृथ्वीवरचा स्वर्ग रे स्वर्ग. पण लगेच पोरानं विचारलं, नाही ते ठीक आहे पण येताना काय आणलं? विचारतात का नाही? गोव्याला गेल्यावर विचारतात का नाही काय काय आणलं? अभ्यास लोकांच्या लवकर लक्षात येतं. काय ना पाहून अभ्यास आहे, कायला ऐकून अभ्यास आहे की नाही. असो. काय आणलं? आता ऐका बरं, शब्द ऐका पुढचे. गेला कुठं? जम्मू काश्मीरला. मित्रांने विचारलं काय आणलं? तो मला 2 किलो बटाटे आणि 5 किलो कांदे आणले. तुम्ही त्याला शहाणं म्हणाल का वेड? गेला जम्मू काश्मीरला ना आणलं काय? कांदे आणि बटाटे. ते मिळत नाहीत आपल्या गावात, वारणवाडीत मिळत नाही, पोखरीत मिळत नाहीत, आण्यात मिळत नाहीत, बेल्ल्यात मिळत नाहीत. आणि मग जे इथं मिळतं ते तिथून आणण्यात काय शहाणपण आहे? सुलभ आहे ना इथं ते. काय गरज आहे? आता या मग काय आणलं पाहिजे जे इकडे मिळत नाही ते? काश्मीरला गेलं अक्रोड आणले पाहिजे. असे जातवान अक्रोड, नुसता अक्रोड घेतला दाबला तरी त्याच्यातून तेल गळतं असे अक्रोड. काश्मीरवरून मामरा जातीचा बदाम मिळतो, तो आणला पाहिजे. काशीवरून शॉल लय भारी मिळतात, पिस्तून म्हणतात त्याला, पिस्तून. हा, शॉल आणले पाहिजे. सुंदर गालीचा आणला पाहिजे. हा, केशर प्युअर मिळतं ते आणलं पाहिजे. गांजा बी लय भारी भेटतो. काय गरज नाही त्याची, गरज नाही. म्हणजे इथं मिळत नाही ते तिथून आणलं पाहिजे. एवढं तर पटलंय का तुम्हाला? का उग माझ्या तोंडापुरतो हो म्हणता? पटलं ना? आता लक्ष द्या, चिंतनात या. आपण जीवाकडे काय मागतो? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. मला सांगा, धन वाढावं, धान्य वाढावं, संतान वाढावे. संतान वाढावे, धन वाढावं, धान्य वाढावं, हे आम्हाला मिळावं. धन मिळावं, धान्य मिळावं आणि संतान वाढावं, हा जीव देवाजवळ मागतो. मला सांगा, तिथं मागण्याची काय गरज आहे? संसारात मिळत नाही काही? संसारात मिळतं का नाही? मिळतं. बरं, मिळतं म्हणणं दूर आहे, मिळालेलं आहे. खायला कोणाला नाही? तुम्हाला तालुका कोणता येतो? जो जो बॉर्डरवर असताल तुम्ही कदाचित, जवळ जवळ आहे ना. मला सांगा, या पारनेर तालुक्यात या 20 वर्षात अशी बातमी कानावर आली का? अमक्या अमक्या गावात एका माणसाची बायको खायला न मिळाल्यामुळं मेली. खाऊन खाऊन बऱ्याच मेले असते, पण खायला न मिळाल्यामुळं. म्हणजे अन्न आहे का नाही घरी? धन धान्य आहे. मला पक्क माहिती आहे, तुम्ही एवढे बसलाय ना आता माझ्या समोर, म्हणजे 2 वर्ष जरी पिकलं नाही तुम्ही उपाशी मरणार नाही, एवढं धान्य आज तुमच्या घरात आहे का नाही? धान्य आहे, घरात आहे. धन. भाऊ तुमचं नाव काय? बाजीराव भाऊ. गाव? वारवाडी. बाजीराव भाऊ. तुम्हाला भाऊ म्हणलं चालेल ना? हा, बाजीराव भाऊ. वारणवाडी तुमचं घर आहे. कुणीकडे? गावातच. घरात कपाट? हा, कपाटात पैसे कामापुरते थोडेफार तरी. हा, ऐका काय काय म्हणजे पैसे आहेत का नाही? फोन मध्ये असू द्या, बँकेत असू द्या, नाही कपाटात असू द्या, आहे का नाही? मला सांगा शंकर महाराज, या मंडपात मी सोडलो तो कोणाकडे पैसा नाही? खरंच माझ्याकडे नाही, अजून कीर्तन सुटलं नाही. इकडं पहा, नशिबानं कोणाकडे 10,000 असतील
कोणाकडे 10 रुपये असतील, तर कोणाकडे 10 लाख असतील, पण धन नाही का, धान्य नाही का? बरं पोरं वाढत नाहीत का? अशी कितीतरी उदाहरण आहेत. लेकरं जन्माला आले आणि मायबाप मेले, वाढत नाही. वैकुंठवासी वेदांतवागी जगन्नाथांना म्हणायचे, मुलं वाढवणं पुरुषार्थ भूतकाळालाही मान्य नाही, भविष्यातही मान्य नाही आणि वर्तमानातही मान्य नाही. मुलं वाढवणं पुरुषार्थ नाही, मुलं घडवणं पुरुषार्थ आहे. जिजाऊन शोभा वाढवला नाही, जिजाऊन शोभा घडवला. वाढवणं पुरुषार्थ नाहीये. मुलं काय झाले पाहिजे, घडवले पाहिजे. अण्णा पुढे म्हणायचे, मुलं वाढवणं जर पुरुषार्थ जर असेल तर पहिला पुरस्कार डुकरीनीला द्यावा लागेल म्हणायचे. अण्णा म्हणायचे पहिला पुरस्कार कोणाला द्यावा लागेल, त्या डुकरीनीला. पुढे अण्णाचं अजून 2 वाक्य होते, तुमची परवानगी असेल तर वापरतो. अण्णा काय म्हणायचे पुढं, माणसाला आयुष्यभर जेवढे होत नाहीत तेवढे डुकरीनीला एका येताला होतात. 20-25 माणसाला आयुष्यभर जेवढे होत नाहीत तेवढे डुकरीनीला एका येताला होतात. पण ती एकही पाप्याचं पितर होऊ देत नाही, ती तेवढी वाढी. ती वाढवणं पुरुषार्थ नाही. आणि मग मला सांगा, संसारात ते वाढतच असतात. धन आहेच, धान्य आहेच. बरं नसलं समजा, नाही नाही महाराज माझ्याकडे नाही, अरे भाग्याचे नि भडसे उद्यमाचे निमिसे, संपत्ती जाता पैसे घरी गे, प्रयत्न कर, प्रारब्धानं साथ देऊ दे, तुला जागेवर भेटत. म्हणजे इथं भेटत कुठं, संसारात, ते देवाजवळ मागण्यात काय शहाणपणा आहे. म्हणजे जे इथं मिळतं ते काश्मीरून आणण्यात शहाणपणा नाही, जे इथं मिळत नाही ते तिथं मागितलं पाहिजे. तद्वत मंडळी, जे संसारात मिळतं ते देवाजवळ मागायचं नाही, जे संसारात मिळत नाही ते मागायचं, जे दुर्लभ आहे ते मागायचं. ठीक आहे दुर्लभ आहे पण गरजेचं पाहिजे ना. मगाशी बोललो जिवंत वाघाच्या नाकातला केस दुर्लभ आहे, भेटणार नाही, पण गरजेचंही नाही ना. पण आजची जी मागणी आहे ना तू खूप भरायची, ती दुर्लभ पण आहे आणि गरजेची पण आहे. काय मागणी आहे? दुर्बुद्धी ते मना कदा नुपजवणार आहे ना. आमच्या जीवनातले वाईट विचार संपले पाहिजे. आणि आता मग जायचे करी तुझे पायी चित्ती धरी, म्हणजे आमच्या डोक्यात सद्विचार आले पाहिजे. ही गोष्ट आम्हाला गरजेची आहे का आणि दुर्लभ आहे का? ज्ञानेश्वरीतल्या 2 ओव्या देतो. आम्हाला गरजेची प्रमाण देतो. आधी सद्विचाराची गरज काय आहे त्याचं कारण आहे, विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. गरजेचे आहेत का? अत्यंत गरजेचे आहेत. कारण विचाराशिवाय समाधान नाही, आणि समाधान कोणाला नकोय? आम्ही समाधानी आहोत का संसारात? खोटं नाही बोलायचं. कोणी नाही. कोणी 1 एकरावाला आहे, कोणी 10 एकरावाला आहे, पण समाधानी कोणीच नाही. एका एकरावाला समाधानी नाही, 10 एकरावाला समाधानी नाही. एका लेकरावाला समाधानी नाही, 10 लेकरावाला समाधानी नाही. एका बायकोवाला समाधानी नाही. पुढचं ऐका ना आधी. पुन्हा बिना बायकोवालाही समाधानी नाही असं मला म्हणायचं होतं. ते 10 एकर 10 लेकर ते त्यात नादाला लागले होते. तुम्ही तसलं काही नाही. अवघड आहे. नाही समाधान. लग्न झालेले तुम्हाला वाटतं का लय खुश आहेत, आणि बिना लग्नावाले का लय खुश आहेत का? उदाहरण सांगतो. आमचे गुरुवारे सांगत असतात, लग्न नावाचा खड्डाच असा आहे, आत पडलेले बाहेर पडायच्या नादात आहेत आणि बाहेरचे कधी खड्ड्यात उतरले याच्या वाट पाहू नयेत. अवघड. पटवून देऊ का तुम्हाला? ज्यांचं ज्यांचं लग्न झाले त्यांनी हात वर करा बरं.
बाबा बाबा बाबा, वारणवाडीत एवढे ब्रह्मचारी. हो शंकर बुवा, या 10-5 ब्रह्मचार्याचे नंबर लिहून घ्या, कारण कळस बसवायला लय अडचण येते हो. बाया तुझं नाव काय रे? तुझं विशाल. तुझं झालंय का? तुझं झालंय का? तुझं नाव काय? अभिजित. अभिषेक. तुझं नाही झालं? लक्ष देऊन ऐक, ह्यांचे झालेत का नाही? हात वर केला काही नाही. ऐक अभिषेक, का केलं नाही सांगू? त्याचं कारण हे लग्नाला एवढे वैतागले, हात वर करायची वासनाच होत नाही. अभिषेक तुझी वेळ गेली नाही, सावध हो बाळा. हा साखरपुडा झाला आता. साखरपुडा झालाय ना? साखरपुडा झाला. ऐकलं का अभिषेक? अजून वेळ गेलेली नाही. विडाला जो देखे सो दुखिया बाबा. समाधानाची काय आहे? गरज आहे. आणि समाधान विचाराशिवाय मिळणार नाही. हा विचार कोणता आहे? आत्मविचार आहे. पुढे आपण बघू दुर्लभता. विचाराची गरज आहे आणि विचार दुर्लभ आहे का? हो, सद्विचार दुर्लभ आहेत. ज्ञानोबाराने दृष्टांतानं सांगितलं आणि विचाराचं स्वरूप सुद्धा आम्हाला पटवून दिलं. सद्विचाराचं अनेका सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा अंशो दैव गुणे तैसी दुर्लभ हे सद्बुद्धी जिया परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर. ज्ञानोबराय म्हटले अन्य दगड जसे भेटतात तसा परीस भेटतो का? नाही. अमृताचा अंश कुठेही भेटतो का? दैववानालाच भेटतो. जसं अमृत दुर्लभ आहे, जसा परीस दुर्लभ आहे, तसं या जगामध्ये सद्बुद्धी दुर्लभ आहे. हो, तसे सद्विचार काय आहेत? तैसी दुर्लभ हे सद्बुद्धी. व्यवसायात्मिका बुद्धी आणि अव्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. ज्ञानोबा सद्बुद्धी दुर्लभ आहे. हो, सद्बुद्धीचं लक्षण काय? जी या परमात्माची अवधी, जी बुद्धी परमात्म्याला विषय करते. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. अशी बुद्धी, ही बुद्धी दुर्लभ आहे. कशाप्रमाणे? दृष्टांत दिला जैसा गंगेसी उदधी निरंतर. तुमची नदीचं नाव काय? मांडवा ना? मुळा. मुळा. हा, मुळा माता ते डोंगरातून निघते, खाचेत जाते, खळग्यात जाते, पण प्रवास चालूच ठेवते. मुळा माता चालूच ठेवते. डोंगरावरून कधी आदळते, कधी आपटते, पण प्रवास चालू ठेवते. पुढे जाऊन प्रवरेला भेटते, पण तिथं थांबते का? नाही. नाव तिचं बदलू द्या, पण त्यात जरी म्हणजे मुळा प्रवरेत जाते, प्रवरा गोदावरीत जाते आणि गोदावरी समुद्रात जाते. जरी नाव पुढे गोदावरी जरी प्रसिद्ध असलं, त्यात मुळा नाही का? त्यात प्रवरा नाही का? आहे. मग ही मुळा माता निघाली, प्रवरेत जाते. तिला काय गाव टोक्याला अडवलं, थांबत नाही. तेवढा बंधारा भेटला, भरला, उडी मारते. पुढे तिला जायकवाडीमध्ये अडवलं, तिथं थांबत नाही, पुन्हा उडी मारते. आणि जायकवाडी पासून तर विष्णुपुरी पर्यंत अनेक बंधारे तयार झालेले आहेत. सगळे बंधारे भरते, पुढे विष्णुपुरीत जाते, तिथंही थांबत नाही. ते भरला की पुढे निघते. निम्न भरलिया विने पाणी ढळोची नेणे, हा तिचा स्वभाव. पण भरल्यावर थांबत नाही. मग ती थांबते कुठे? समुद्राला भेटते तेव्हा. म्हणजे ती खाचेत जाते, खळग्यात जाते, समुद्रात आपलं माफ करा, बंधाऱ्यात जाते, धरणात जाते, पण मला समुद्राकडे जायचे हे विसरत नाही. तद्वत ज्याची बुद्धी व्यापार करते, राजकारण करते, संसार करते, शेले विणते, मडके घडवते, शेती खुरपते, सगळं करते, पण माझ्या बुद्धीचा विषय परमात्मा आहे, ही कधीच ती सोडत नाही. ह्याला म्हणतात सद्बुद्धी. हो, किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. जीवाला आत्मबुद्धी झाल्याशिवाय, देवबुद्धी झाल्याशिवाय सुख नाही. अर्थात ती सद्बुद्धी आहे. आणि या जगात सद्बुद्धी, चांगले विचार काय आहेत? दुर्लभ आहेत. आणि वाईट विचार लय सुलभ. दृष्टांत देऊ एक छोटासा तो लगेच अभंगात प्रवेश करतो. ऐका.
अंकुश महाराज. चांगले विचार लय दुर्लभ आहेत, वाईट विचार लय सुलभ आहेत. एक संपन्न गाव, श्रीमंत गाव, आणि श्रीमंत गावात एक श्रीमंत माणूस, पण त्याला लेकरू बाळ नव्हतं. बरोबर, हात बरोबर गेला का? बर. एका श्रीमंत गावात श्रीमंत माणूस, पण त्याला लेकरू बाळ नव्हतं. भगवान गणेशाला प्रार्थना केली, पोरग झालं. सहसा नवसाची नीट निघत नाही. आपण काय नवसाचे नाही असू, पण पोरग चांगलं निघालं. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे 10वीत पण गेलं. वेळ कमी आपल्याकडे. कितवीला गेलं पोरग? 10वीला गेलं. आज त्याचा 10वीचा काय होता? निकाल होता. निकाल लागला आणि पळतच आला, बाबा बाबा. बापाला म्हणतो, काय रे निकाल काय? अख्ख्या अहिल्यानगर मध्ये 1 नंबर. बाप खुश झाला. बापाजवळ पेढा नव्हता, बापानं गुळाचा खडा घेतला. पेढा नव्हता, गुळाचा खडा घेतला. लेकराचं तोंड गोड केलं. अरे, लेकराचं तोंड गोड केलं. पण पोरग हुशार होतं. पोरग म्हणलं, पप्पा आता पेड्यावर गोळ भागणार नाही. मग आता फाट्यावर जायचंय कॉलेजला. तशी काही गरज नाही. आता आपल्याकडे बी झालीत कॉलेज. आळ्याला कॉलेज आहे, राजुरीला चांगलं आहे, इकडे घाटावर बी आपलं टाकळीला पण आहे. पण तुमच्याकडे पोरांचा सोर्स कोण आहे? कुठे आहे शिकाय? टाकळीला. आता मला टाकळीला कॉलेजला जायचंय. आणि पप्पा आता वडापण गेडापण नाही, मोटरसायकलवर जाणार, मला मोटरसायकल घेऊन द्या. बाप म्हणला, बाळा 1 लाख म्हणतात, 2 लाखाचा मोबाईल घे, पण मोटरसायकल नको. बाबा काय अडचण आहे, तुमच्यासारखा काळ राहिला नाही. आता तुमच्या काळात रस्ते नीट नव्हते, आता रस्ते खूप चांगले झाले. बाप म्हणला, तीच अडचण झाली. रस्ते चांगले झाले, ही सुद्धा एका प्रकाराने काय झालेली आहे? अडचण झाली. अरे बाळ्या, आमच्या काळात रस्ते चांगले नव्हते, पण रस्त्यावर चांगले होते रे, है की नाही? आता रस्ते लय चांगले झाले, पण रस्त्यावर चांगली नाही राहिली. कोणी कोणाच्या जीवाचा विचार न करता बेफाम सुटतात. बाप मोटरसायकल घेऊन देत नाही म्हणून पोरग रडायला लागलं. आईकडे गेलं. आईला माहित होतं आज 10वीचा काय आहे, निकाल आहे. आणि ज्या अर्थी पोरग रडत आलं, याचा अर्थ काय? 1-2 विषय राहिले. रडणार पोरग पाहिल्यावर आई म्हणली, बाळ्या काय झालं? 1-2 विषय राहिले का? राहू दे, तुझ्या बापाचे 5 गेले होते. जशी हीच होती निकाल लावायला. नाही गाई, अहिल्यानगर मध्ये 1 नंबर. रडायला काय झालं मग तुला? बघ ना गाई, एवढी संपत्ती आहे आणि पप्पाला फक्त मोटरसायकल घेऊन दे म्हणून पप्पा नाही म्हणतात. रडू नको बाळा, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, नगरला जाते, मोटरसायकल घेऊन येते. अपडेट राहावं लागतं महाराज, तसं नसतं, अपडेट राहावं लागत. तुकोबऱ्याचं प्रमाण लय गोड आहे. लेकराची समजूत बापापेक्षा आईला चांगली काढता येते. ऐसे माता जाणे वर्म, बाळा वाढविता धर्म. आई म्हणली, बाळा किती गुणाचं बाळ माझं, किती गोड आवाज देत, शिट्टी मारित नाही, ताण पडू देत नाही, असंच गुणानं काम करी जाय माय आपलं. माझा हुशार बाळ का नाही तू? ऐक बाळा, पप्पा म्हणतात ते बरोबर आहे, तू अजून लहान आहे ना 7वीत, अजून तू लहान आहे, तू मोठा हो. आणि मोठा झाला ना 12वीला असेच मार्क पडले ना, बापाच ऐकणार नाही. तशी मी ऐकतच नसते. तुला 1 नंबर गाडी घेऊन देणार. तुम्हाला मगाच म्हणलं नवसाच होतं, पण कसं होतं? गुन्हे होतं. ते काय सुनीताबाईच्या पोरासारखं नव्हतं. माझ्या आईचं नाव सुनीता आहे. पोरग गुन्हे होत. पोरग पुन्हा 2 वर्ष थांबलं. वेळ कमी असल्यामुळे 12वीलाही गेलं आणि 1 नंबरनं 12वीला पण पास झालं. आपला दृष्टांत चाललाय, वाईट विचार सुलभ आहेत आणि चांगले विचार दुर्लभ आहेत. काय दृष्टांत लांब असल्यामुळे, मोठा असल्यामुळे कधी कधी सिद्धांत विसरतात, म्हणून जाग करावं लागतं. वाईट विचार सुलभ आणि चांगले विचार दुर्लभ. 12वीला 1 नंबरनं पास झालं. आईकडे आलं, आई वादा किया वो निभाना पडेगा. 1 नंबरनं पास झालं. देणार रे म्हणली. तिच्या हातात 4 तोळ्याची बांगडी होती, काढली, घे म्हणली
आणि पाहिजे तशी मोटरसायकल आण. आता मोटरसायकल आणायला कुठं जायचं, पुण्याला का नगरला? नगरला जायचं. भारी गाडी भेटेल ना आपल्याला, भारी गाडी घ्यायची, ती पालत पुढून चालायची. आता आल्या ना त्या, असं नीट बसून नाही, असं पालत पुढून चालायची घ्यायची. हा हा, मला बी घ्यायची, पण पेट्रोल टाकीची अडचण आहे. अहो मी गाडीच्या म्हणतो, तर मी टाकी काय आला बघा, तर मी गाडीचं सांगायला लागलो तुम्हाला. मला अडचण आहे तेवढी. असो, जाय म्हणली एवढी बांगडी घे, सोनाराकडे जा, 4 लाख रुपये येतील, पाहिजे तशी गाडी घे. लक्ष देऊन ऐका पुढात. पोरगा मला, नाही मम्मी तू सोबत चल. का रे? माझं एक स्वप्न आहे ग म्हणले. आई काय स्वप्न आहे? मला मोटरसायकलवर पहिल्यांदा तुला फिरवायचे, पहिल्यांदा मला फिरवायचे. हो, नंतर कोणाला फिरवायचे ते म्हणे, मी काय अभिषेक नाही, ते अजून ठरवायचे. अभिषेकचं ठरलंय, माझं राहिलंय ठरायचं. ते अजून ठरवायचं, तू गप चल म्हणले. गेले. वेळ कमी असल्यामुळे मोटरसायकल घेतली, परतीच्या प्रवासाला लागले. दृष्टांत कशासाठी आहे? वाईट विचार सुलभ आहेत आणि चांगले विचार दुर्लभ आहेत. पोरानं गाडीला किक मारली आणि पोरग 120 130च्या स्पीडनं गाडी पळवायला लागलं. महाराज, आई म्हणायची बळ्या स्पीड कमी कर, एवढा करता बाप नाही म्हणत होता, पण पोरग ऐकायला तयारच नाही. बेफाम सुटलं नगरवरून आणि असा जोरात पोरगा येत होता आणि टाकळीतून एक ट्रक जोरात बाहेर निघाला. तिकडून मोटरसायकल जोरात येत होती, एकूण ट्रक जोरात चालला होता. मोटरसायकल सरळ वारणवाडीला आली, ट्रक सरळ नगरला गेला. तुमच्या डोक्यात जे आले ना तसं काही झालेलं नाही. खरं सांगा, तुमच्या डोक्यात काय आलं होतं? अहो तुम्ही माय लेकाच्या धाव्याची बुंदी पाडून ठेवली होती. मला माहिती आहे तुमच्या डोक्यात काय येते. ह्या बायानं कमेंट द्यायला सुरुवात बी केली होती. संपला माझा दृष्टांत. का बरं आपलं मन असा चांगला विचार करत नाही, वाईट विचार का करतो? कारण जीवाची वृत्तीच तशी आहे, तो चांगल्या विचाराला प्रवृत्त नाही, वाईट विचाराला जास्त प्रवृत्त आहे. बघा तुम्ही म्हणा, अहो एखादा वारकरी जर म्हणा, अहो काय सांगू भाऊ, रात्री माझ्या स्वप्नात ज्ञानोबा आले, माझ्या स्वप्नात ज्ञानोबा राहिले. ऐकून घेतो पण त्याला पटत नाही. ते बाजूला गेलं की म्हणतं ह्याच्या स्वप्नात ज्ञानोबा यायची, ह्याला गावाचं पुरं ना, ह्याच्या स्वप्नात ज्ञानोबा यायची. चांगलं नाही पटत. एखाद्यानं म्हणा त्याचं असं म्हणून, आसन बाबा कलियुग आहे, काय खरं राहिलं नाही, समजून घ्या, मला विस्तार नाही करायचा याचा. चांगले विचार दुर्लभ आहे. म्हणजे विषयाला विषय करणारी बुद्धी आहे, पण परमात्म्याला विषय करणारी बुद्धी नाही. परिणाम काय? ही विषयाला विषय करणारी बुद्धी असल्यामुळे समाधान मिळत नाही. भगवान किती गोड बोलले, भोग ऐश्वर्य प्रसक्ताना तया पौहृत चेतसा. ऐकताय ना? भोग ऐश्वर्य प्रसक्ताना तया पौहृत चेतसा व्यवसायात्मिका बुद्धी समाधव न विधीयते. भगवान म्हणले, भोग आणि ऐश्वर्याला प्रसक्त असणारी बुद्धी आणि भोग आणि ऐश्वर्याने ज्याची बुद्धी अपवृत्त केली, कुठून? आत्मस्वरूपापासून विचलित केली. विषय विषयापासून विचलित करतात माणसाला, आत्मस्वरूपापासून विचलित करतात. बघा तुम्ही, हरिण आहे ना, हरिण पुढे विस्तार करायचा होता पण आता सांगून टाकतो. हरिण प्रत्येक युगात एका एकाला नडले. या हरणाने एका युगात राजा भरताची वाट लावली, या हरणानं त्रेतायुगात सीतेची वाट लावली आणि या हरणानं कलियुगात सलमान खानची वाट लावली. बा हरिण लय व्याकार. तैसार दयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावरी. सीता रामाजवळ होती, एवढी सुखी होती, पण हरणावर लक्ष गेलं, बिघडलं. भरताची आत्मबुद्धी करण्याकरता गंडकीच्या काठावर साधना करत होता. हरिण सापडलं, मन तिकडे गेलं, बिघडलं. आणि मग ह्या भोगानं ऐश्वर्यानं प्रसक्त झाली. आणि हे काय काय तया पोरुत चेतसा, विषय आत्म्यापासून जीवाला ओढून काढतात. आणि मग ज्याची बुद्धी अपवृत्त झाली आत्म्यापासून, समाधव न विधी येते, त्याला समाधी प्राप्त होत नाही.
याचा अर्थ विषय सोडायचे काय नाही. हो अभिषेक बाळा, मी म्हणलो तुला, पण नाही, लग्न करायचं. तसा तू करणारच होता, पण एक सांगितलं मी तुला पुन्हा सोडायचं नाही. पण त्यात राहायचं कसं? गोड गीतेतला 2ऱ्या अध्यायातला श्लोक, राग द्वेष वियुक्तेस्तु विषयान इंद्रियैश्चरन्. ऐका, राग द्वेष वियुक्तेस्तु विषयान इंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर विधेयात्मा प्रसाद मधी गच्छति. पण जो विषयात राहून राग द्वेष वियुक्त होऊन इंद्रिय आत्मवश करून जो राहतो, तो विषयात राहून सुद्धा त्या सुखाला प्राप्त होतो. अर्थात समाधान तुम्ही संसारात आहात का बाहेर आहात याच्यावर अवलंबून नाही, तुमची बुद्धी विषय काय करते यावर अवलंबून आहे. मग ज्याची बुद्धी सद्विचार अर्थात आत्मविचार करते तोच सुखी आहे. आणि जर त्या सद्विचाराशिवाय जीवन जर सुखी होणार नसेल तर आम्हाला विचारायची काय आहे, गरज आहे. हे जर तुम्हाला जरा जड गेलं असेल तर सोपं उदाहरण देतो. विचार माणसाला कसे संपन्न बनवतात, सुखी बनवतात. छोटे छोटे एकच उदाहरण देतो. श्री गुरु डॉक्टर महाराजाकडे जेव्हा आम्ही विचारसागर ह्याच्या पाठाला जायचो तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना सगळ्या क्षेत्रातलं कळावं म्हणून बाबा अनेक क्षेत्रातल्या लोकांची व्याख्यानं ठेवायचे. तर एक मानसतज्ञ आले होते आमच्या पाठामध्ये आणि डॉक्टर महाराजांनी त्या दिवशीचा पाठ थांबवून यांना थोडं मानसशास्त्रावर थोडी माहिती द्या अशी विनंती केली. आणि मी ऐकलंय 2002 साली. आता जे सांगणार आहे तुम्हाला हे कधी ऐकलंय मी? 2002 साली. म्हणजे हा मग किती वर्ष झाली? 23 वर्ष झाली. 25 साल 23 वर्ष झाली. 23 वर्षापूर्वी ऐकलेला अजून माझ्या डोक्यात येतो दृष्टांत, तो सांगतो. ऐका. लहान पोरं आहेत आपल्या संस्थेचीच. हा, तुझं नाव काय रे बाळा? हा, शंकर. तुझं रे? कार्तिक. शंकर आणि कार्तिक. कार्तिकच ना? हा कार्तिक आहे, हा शंकर आहे. ही पोरं कोणाच्या घरची मला माहित नाही, पण 2 मिनिटा करता. शंकर तू गरीब घरचा होतो का 2 मिनिटासाठी? शंकर गरीब घरचा आणि कार्तिक श्रीमंत घरचा. बघा विचार काय करतो माणसाला. कार्तिक श्रीमंत घरचा, शंकर गरीब घरचा. दिवाळी असते का तुमच्याकडे? काय शिमगाच दिवाळी असते. दिवाळीला काय वाजवतात? फटाके. कार्तिक फटाके वाजवत होता आणि शंकर रडत होता. मी शंकर जवळ गेलो, म्हणजे शंकर का रडतो? बघा ना महाराज, कार्तिक फटाके वाजवतो. आणि त्या दिवशी मला अजून एक लक्षात आलं. काय लक्षात आलं? सध्या लोक आपल्या प्रॉब्लेम न त्रस्त नाहीत, दुसऱ्याच्या फॅसिलिटीने त्रस्त. मला फिरायला मोटरसायकल नाही याचं दुःख कमी आहे, पण त्याला 4 व्हीलर आहे याचं दुःख जास्त आहे. याचं दुःख जास्त आहे. शंकर काय झालं रडायला? बघा ना म्हणे महाराज, कार्तिक फटाक वाजवतो. म्हणलं तू वाजव. पैसे नाहीत. मी आपण देवा पैसे. मग खिशात हात घातला, खिसा रिकामा. कीर्तन सुटलेलं नव्हतं. आता ऐका, आता त्याला वस्तून सुखी करू शकतो का मी? नाही. पण माझ्या डोक्यात आलं, परिस्थितीने नाही सुखी करू शकत, पण याची मनस्थितीने याला सुखी करू शकतो. विचार आता. मग मी शंकरला एक विचार दिला. कार्तिक काय करतो? फटाके वाजवतो. म्हणजे काय करतो? फटाका घेतो, त्याची वात सोलतो, फटाका पेटवतो, पळत मागे येतो. मग काय होतं? फटाका फुटतो. मग फटाक्याचा आवाज कसा येतो? ठाम, कसा सुतळी बॉम्ब आहे. फटाक्याचा आवाज येतो. आणि मग मी शंकरला विचारलं, शंकर फटाक्याचा आवाज म्हणजे कार्तिकनं फटाका लावला, तो जर फुटला, त्या फटाका फुटल्यावर जो आवाज येतो, जेवढा कार्तिकला येतो तेवढाच तुला येतो का कमी जास्त येतो? तेवढाच येतो ना. मग एक कर बाळा, घरात जा, एक गोदडी आण, त्याची 4 पदरी घडी कर, वाट्यावर टाक आणि मांडी घालून बस. आणि मनात एवढाच विचार आण, फटाके माझेच आहेत, कार्तिक लावायला नोकर ठेवला. बघा शंकर कसा हसला. बघा तुम्ही शंकरकडे बघा. आता हे समाधान परिस्थितीचं काय विचाराचं? विचाराचं. माणसाने विचार चांगले ठेवले, सगळं चांगलं होतं.
ऐकलं का? रिलायन्स आपली, अंबानीला दिली चालवाय उगा आपला. म्हणून विचाराची संपन्नता फार गरजेची मंडळी हो. आणि ज्याला आधुनिक भाषेमध्ये सकारात्मकता, नकारात्मकता, पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग म्हणतात. निगेटिव्ह विचार गेले पाहिजे आणि विचार सकारात्मक झाले पाहिजे. मी माझ्या जीवनातले एक अनुभव सांगतो. काय नाही महाराज, प्रस्तावना लांबायला लागली याची मला भान आहे, पण मसाला वाटून ठेवल्यावर फोडणीला वेळ लागत नाही. माझ्या जीवनात आलेला अनुभव ऐका. ज्येष्ठ शुद्ध एकादशी, अंकुश बुवा, तारीख तिथी काय होती? ज्येष्ठ शुद्ध एकादशी. माझं कीर्तन होतं बिदरला, कर्नाटकात. आणि दुसऱ्या दिवशी काला संभाजीनगर जवळ शिवूर आहे, वैजापूर जवळ, तिथं माझा काय काला. मग त्या लोकांनी आग्रह केला, नाही काला करावाच लागतो तुम्हाला. बरं गाडी नव्हती, कारण मी बिदरला ट्रेननं जाणार होतो. मग ते बोलले बाबा तिकडचं कॅन्सल करा, पण आमचा काला करणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही त्या लोकांची समजूत काढा. त्याने त्या बिदरच्या लोकांना फोन केला, या लोकांनी म्हणे अहो तेवढं बाबाला काल्याला पाठवा ना आमच्याकडे. म्हणे का अडचण काय? अहो तुमचं कीर्तन कोणी येणं होत नाही. काय काळजी करू नका म्हटलं. आम्ही कीर्तन 7 ते 9 झालं की बाबाला हैदराबादला नेऊन सोडतो. आणि सकाळी 6 वाजता फ्लाईट आहे, ती 7:30ला संभाजीनगरला येते. 7:30ला तुम्ही गाडी तयार ठेवा, तासाभरात 8:30 पर्यंत बाबा तुमच्या जवळ. 9 ते 11 करा, 10 ते 12 करा. आणि मग त्या लोकांनी कीर्तन झालं की मला हैदराबाद एअरपोर्टला नेऊन सोडलं. 6 वाजता मी एअरपोर्ट आपलं फ्लाईटमध्ये बसलो, विमानानं उड्डाण घेतलं. 7:30च्या दरम्यान त्याचं लँडिंग संभाजीनगरला झालं. गाडी मला न्यायला आली, मी गेलो, कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर मला नाशिकला जायचं होतं. ते लोक सोडत होते, पण मला काही आवश्यकता नाही, मी एसटीनं जातो, फक्त वैजापूरला सोडा. आणि ते मला वैजापूरला सोडायला आले. पण जो सोडायला आला त्याला लग्नाला जायची घाई होती, त्याने सोडलं आणि तो गेला. मग स्टँडवर मी एकटा उभा होतो. एसट्या यायच्या संभाजीनगरहून नाशिकला जाणाऱ्या, पण अर्ध तिकीट, 1-4, बिना तिकटावाली, फुल गाड्या. 3 गाड्या सोडल्या मी. किती? 3. आता सोडायच्या किती? 4थी गाडी फुल आली. पण मला आता पर्याय नाही. फुल एसटी भरलेली, त्याच्यात मी घुसलो. त्या एसटीत मी घुसलो. एसटी मध्ये मी घुसलो. बसायला तर सोडा, उभा राहायला सुद्धा जागा नव्हती. आणि त्या दिवशी माझा लय भ्रमाचा भोपळा फुटला महाराज. मला असं वाटायचं युट्यूबला 500 कीर्तन आहेत आपले, अख्खा महाराष्ट्र आपल्याला ओळखीत असेल, पण एसटीत कोणी ओळखीलं नाही. एसटीत कोणी ओळखलं नाही. मग मला एक सिद्धांतावर आलो मी, ज्याला कोणाला आपल्या कलेचा, सत्तेचा, संपत्तीचा अहंकार आहे ना, त्याने आपल्या वलयाच्या बाहेर जाऊन यावं. मग कळतं या जगात आपली लायकी काय. अरे आपल्या गल्लीत कुत्र सुद्धा वाघ असत. आपल्या गल्लीत कुत्र सुद्धा काय वाघ आहे. आपल्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन मग कळतं आपलं काय. बसायला तर सोडा, उभा राहायला नीट जागा नव्हती. माझ्या पायाजवळ 2 पिशव्या होत्या. एका बाईच्या म्हणलं ताई ह्या पिशव्या वर ठेवू का, मी उभा राहता येईल? ती म्हणली महाराज ह्या पिशवीला हात नका लावू, फक्त तेवढी ठेवा. म्हणलं का हो? त्याच्यात बोंबील आहेत म्हणे. तुम्ही हसताय पण घडलेलं आहे सगळं. तसाच कसा तरी उभा राहिलो. ती बाई येवल्यात उतरली, तिथून दुसरी बाई चढली एसटीत. बरं ती एक आपल्या महाराजाची भाऊजाई. चर्चा चालू केली त्या बाईनं, कुठे राहता? आळंदीत. मग आमचे दीर राहतात, नाव नंतर सांगतो. बरं ती गप्पा मारत होती, तिच्या हातात पिशवी. पण मला काय माहित तिच्या पिशवीत लोणच्याची बरणी. महाराज 5-10 मिनिटांना मी पाहिलं तर लोणच्याच्या बरणीतल्या तेलानं धोतर इथून तर इथपर्यंत पिवळं झालं. नशीब इकडून मागून नाही झालं. लोक म्हणले याला खायचा सुंबार आहे का नाही. लोक काय काय बोलतील याचा भरोसा नाही लोकांचा. अवघड आहे. दृष्टांत नाहीच आहे, माझ्या जीवनातला अनुभव आहे. आता गंमत पहा. सकाळी 6 ते 7:30 मी अशा वातावरणात होतो. गुड मॉर्निंग सर. ये सीट है सर आपका. हाँ ठीक है ना, आपको क्या चाहिए? पानी पिएगी, चाय पिएगी? कुठं? फ्लाइट मध्ये 6 ते 7:30 आणि दुपारी 3 ते 6 बस आहे जागा नाही. किती विषम परिस्थिती जीवनात आहे की नाही. कधी एवढे सुखाचे दिवस, कधी एवढे. आणि मग अशा परिस्थितीला कोण साथ देतं?
अशा परिस्थितीला फक्त विचार साथ देतात. जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. समयासी काही भोजनाना परी आणि काही कोरड्या भाकरी. म्हणून समाधान परिस्थितीवर नाही, विचारावर आहे. म्हणून समाधान जर पाहिजे असेल तर विचार लागतील, आणि त्या विचाराचं स्वरूप काय, आपल्या बुद्धीने परमात्म्याला विषय केलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबारा सद्बुद्धीचं दान मागतात. पण एक सांगतो मंडळी, 1-2 मिनिटं घेतो ना अभंगात प्रवेश करतो. चांगले विचार येणं महत्वाचं नाही, आधी वाईट गेले पाहिजे. तुम्ही अजून पहा, एक अभ्यास करा तुम्ही. कीर्तन सप्ते वाढले का कमी झाले? तुमचा काय अंदाज आहे? कीर्तन कमी झाले का वाढले? वाढले. गायकवादक कमी झाले का वाढले? कीर्तनकार कमी झाले का वाढले? वाढले. लय उत आलाय त्यांना. मग एवढे सप्ताह वाढले. जेवढ्या प्रमाणात सप्ताह वाढले तेवढ्या प्रमाणात परिवर्तन का दिसत नाही? जेवढ्या प्रमाणात सप्ताह वाढले तेवढ्या पटीत परिवर्तन का दिसत नाही? डोंगरेजी महाराजाचं वाक्य लय गोडे बाबाजी, याला लयच गोड, लक्ष देऊ नये का. डोंगरेजी महाराज म्हटले, लोग, ऐकताय ना हिंदी वाक्य बाबाजीचं, लोग पुण्य तो बहुत करते हैं लेकिन पाप करना नहीं छोड़ते. लोग पुण्य तो बहुत करते हैं लेकिन पाप करना नहीं छोड़ते. मोबाईल कनेक्ट केलाय पण नेटवर बघणं चालूच आहे, बॅटरी कशी फुल होईल? वाईट विचार गेले पाहिजे. हो, व्हायरस निघाला पाहिजे. साधा एक विचार आहे ना, मेमरी कार्ड घ्या किंवा पेनड्राईव्ह घ्या किंवा हार्ड डिस्क घ्या, ती जर फुल असली, आधीच फुल असली, आणि जर आपल्याला एखादी दुसरी फाईल अपलोड करायची असली तर ती घेते का? नाही. मग आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला जी फाईल अपलोड करायची तिची प्रॉपर्टी बघायची, आणि जेवढी तिला प्रॉपर्टी लागते तेवढी मेमरी काय करायची, आधीची डिलीट करायची. पण आधीच संपल्याशिवाय हे जात नाही. तसं वाईट विचार गेल्याशिवाय चांगल्या विचाराला किंमतच नाही. चांगल्या विचाराला किंमत नाही. हो, बदाम कधी साथ देतात? हागवण बंद झाली पाहिजे आधी. हागवण लागली बदाम खायला लागला, कसं काय व्हायचं? हो, आमचं बघा ना, वारं पिलं तरी असे आहे, आम्ही काय खाऊ न खाऊ. आपण कुणाच्या घरी, तुझ्या घरी, कोणाच्या घरी, यांच्या घरी जेवलो. किती जेवलो? अर्धी भाकर. सकाळी किती खाल्लेली? 1 भाकर. म्हणजे दिवसभराचा आहार किती आहे माझा? 1.5 भाकर. एकदा तर 4 महिने नुसतं भिजलेलं खाल्लं मी. किती महिने? 4 महिने. 4 किलोमीटर चालायचो. 12 स्टेपचे 12 सूर्य नमस्कार 3 वेळा काढायचो. तर 4 महिन्यात माझं वजन किती कमी व्हा? 350 ग्राम. 4 महिन्यात माझं वजन किती कमी झालं अंकुश बा? 350 ग्राम. एवढे उपाय झाले. आता एकच उपाय राहिलाय. तुमच्या गावात एखादा चांगला सुतार आहे का? फक्त त्याच्याकडून तासून घ्यायचं राहिले, बाकी सगळं. लोक म्हणतात, अहो कस काय तुम्ही एवढं खाल्लं तरी? त्याचं एक कारण आहे अंकुश बुवा, मन समाधानी. मन काय आहे? समाधानी. वाटतं का नाही? नाही वाटत? मग रडू काय होता तुम्हाला वाटत? तात्पर्य ऐका. मन समाधान तरी विष वाटे सोने, मनाच्या तळमळे चंदने ही अंग पोडे. म्हणून जीवनातले वाईट विचार, निगेटिव्ह विचार गेले पाहिजे, आणि मग पॉझिटिव्ह विचाराला किंमत आहे. तसं जीवनात सद्बुद्धी आली पाहिजे, पण आधी दुर्बुद्धी गेली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबारा आहे, आधी दुर्बुद्धीच्या त्यागाची प्रार्थना अभंगाच्या पहिल्या चरणात
15 मिनिट आहेत, 15 मिनिटात अभंगाचा सरळ सरळ विचार सांगणार आहे. दुसऱ्या चरणाचं प्रमाण माऊली म्हणतील, तिसरं चरण सरळ होईल आणि चौथं धन्यकुमार महाराज म्हणून आपले 8 तास पूर्ण होतील. ऐका, दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजो. देवा माझी बुद्धी भोगाकडे जाऊ नये. दुर्बुद्धीचा अर्थ भोगासक्त बुद्धी. हो, ज्ञानोबारायांनी केला. ज्ञानोबाराय म्हणतात, जैसी रांधवनी रस सोयनिकी करोनी आमूल्य विकी तैसा भोगा लागी अविवेकी धाडिती धर्मो. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी जाण सर्वथा. जी बुद्धी देवाला सोडून भोगाकडे जाते ती काय आहे? दुर्बुद्धी आहे. सीताई साहेबाला क्षणभर सुचली महाराज, पण किती घोटाळा झाला. हो, भरताला एका दिवसाची दुर्बुद्धी, पण किती घोटाळा झाला. मग देवा माझी बुद्धी भोगाकडे जाऊ देऊ नको. हा भोगात राहू दे, पण भोगात अडकू देऊ नको. माझ्या बुद्धीने सदविचार केले पाहिजे, चांगले विचार केले पाहिजे. असो, कदा नुपजो. हे कदा शब्द लय महत्वाचा आहे. कदा म्हणजे वाईट विचार निर्माण होऊ नये, कधीच होऊ नये. महाराज, मी भारताचा नागरिक आहे म्हणून काही वाक्य बोलतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल माझ्या अंतःकरणात आदर निश्चित आहे. पण एवढ्या मोठ्या महात्म्याला एक दुर्बुद्धी सुचली. जिन्ना आणि नेहरूच्या अहंकारापोटी एक दुर्बुद्धी सुचली, या देशाची फाळणी झाली. त्या एक दिवसाला सुचलेल्या दुर्बुद्धीचा परिणाम आज 78 वर्ष झाली आम्ही अजून भोगतोय. है की नाही? क्षणाची दुर्बुद्धी. बघा तुम्ही, आपल्याकडे एक संस्कृत म्हण आहे, शुभस्य शीघ्रम आणि अशुभस्य कालहरणम. म्हणजे माणसानं एक सावधगिरीने सांगतो, सध्या आपली मन फार कमकुवत होत चालली, सहनशीलता कमी होत चालली माणसांच्या अंगातली. आता म्हणजे नुसता बाप पोराला म्हटला, अरे एवढेच मार्क कसे काय पडले, लगेच पोरं फाशा घ्यायला लागले. मी फक्त मार्कापुरतं बोललोय, पुढे बी लय कठीण कठीण कारण आहेत, छोटे छोटे कारण. पण एक प्रमाण तरुणांनो कायम डोक्यात ठेवायचं. सगळ्यांना सांगतो, तुकोबराय म्हटले, आली उर्मी साहे तो का म्हणे थोडे आहे. हो, आली उर्मी साहे तो का म्हणे थोडे आहे. ह्याला मारू का नाही, ह्याला मारू का नको, ह्याला मारू का नको, अशी उर्मी आली, ह्याला मारायचंच. फक्त सहन करा, सहन करा. 1 तास सहन करायचं. किती? 1 तास. हो, नाही नाही, इतका बोलला मला आता जगायचंच नाही. फक्त 1 तास सहन करा बस. मी आमच्या क्षेत्रातलं बोलू का? माळ काढाव का नाही, काढाव का नाही, फक्त मनाला म्हणत जाऊ, एवढा रविवार जाऊ दे. हो, ह्याच्या मुस्कडात माराव का नाही, माराव का नाही, एवढा वेळ जाऊ दे. वाईट विचारा करता उर्मी सहन केली पाहिजे. शांती परते नाही सुख मनवोनी शांती धरा उतराला पहिलं फक्त संयम पाहिजे. नाहीतर काय सगळे कीर्तनकार सांगतात, मी कायला मागं राहू. एक बायको नवऱ्याला म्हणजे, अहो तुमचं काय काय सांभाळू, तुझ्या बापाला सांभाळू का, मायला सांभाळू का, ते जनावर सांभाळू. तेव्हा तू काहीच सांभाळू नको, फक्त तोंड सांभाळ. हो, आली उर्मी साहे. मग दुर्बुद्धी क्षणभर जरी झाली वाटोळ करून जाते. म्हणून भोगासक्त बुद्धी जीवाला दुःख देते. नारायणा दुर्बुद्धी ते कदा अनुपजो. आज आपण भगवान गणेशा, कारण ती बुद्धीची काय आहे? देवता आहे. दुर्बुद्धी कधी निर्माण होऊ देऊ नको. आणि दुर्बुद्धी गेली मग सद्बुद्धी निर्माण झाली पाहिजे. मग त्याच्या करता प्रार्थना दुसऱ्या चरणात.
असं कर. कसं कर? दुर्बुद्धी मनात कधीच येऊ नये असं कर. आणि माझ्या बुद्धीनं तुझ्या चरणाला विषय केलं पाहिजे असं कर. दुर्बुद्धी गेली पाहिजे पहिलं चरण. आणि चरणाला माझे तुझे पाय चित्ती धरी, माझ्या चित्तानं तुझ्या पायाला धारण केलं पाहिजे सद्बुद्धी. देव म्हणले तुकोबा आता वेळ कमी आहे, पुन्हा बघू. नको देवा, तसा नका करू. कारण काय? उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाऊ. अशी मागणी सुद्धा आमच्याकडून घडी घडी होत नाही. दैवानं झाली ना तुम्ही कडला लावा. पण देव म्हणले तुकोबा तुम्ही एकटेच मागायला येता असे नाही, खूप लोक माझ्याकडे मागायला येतात. पण रूपम देही यशम देही काय रूपम देही धनम देही यशम देही दिशो जेही. दिशो जेही. अरे धन मागणारे सत्ता मागणारे येतात आणि तुम्ही एकटेच असे की दुर्बुद्धी जाऊ दे सद्बुद्धी येऊ दे हे का मागतात? म्हणजे देवा त्यांना कळालं नसेल, पण आम्हाला कळाले. काय कळाले? तो का म्हणे आता, तो का म्हणे आता, तो का म्हणे म्हणून देवा दुर्बुद्धी जाऊ दे सद्बुद्धी येऊ दे अशी मागणी